क्वेश्चन आहे की व्हॉट इज अ पॉवर क्वेरी अँड व्हेन वुड यू यूज इट. ओके, तर पॉवर क्वेरी काय आहे आणि आपण ते कधी वापरतो. तर पॉवर क्वेरी इज अ डेटा कनेक्शन ट्रान्सफॉर्मेशन टूल इन द मायक्रोसॉफ्ट पॉवर BI, एक्सेल अँड अदर मायक्रोसॉफ्ट प्रोडक्ट्स. म्हणजे ते फक्त पॉवर BIचंच नाही तर मायक्रोसॉफ्टचं टूल आहे जे की पॉवर BIमध्ये, एक्सेलमध्ये आणि अदर मायक्रोसॉफ्टच्या प्रोडक्ट्समध्ये पण वापरलं जातं. कशासाठी, तर कनेक्शन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द डेटा वेगवेगळ्या सोर्सेसचा डेटा कनेक्ट करायचा असतो आणि ट्रान्सफॉर्म करायचा असतो, तेव्हा पॉवर क्वेरी हे टूल वापरलं जातं आणि ते मायक्रोसॉफ्टचं टूल आहे. ओके, तर वेगवेगळ्या सोर्सेसमधनं डेटा कनेक्ट करायचा असतो आणि ट्रान्सफॉर्म करायचा असतो, तेव्हा पॉवर क्वेरी वापरतात. ओके, तो वेगवेगळ्या डेटा सोर्सेसमधला डेटा कनेक्ट करतो, म्हणजे एक्सेल, CSV, डेटाबेसेस आणि वेब एट्सेट्रा. कुठल्या एक्सेल, CSV, डेटाबेसेस आणि वेब इकडचा तो डेटा कनेक्ट करतो. ट्रान्सफॉर्म द डेटा, तो डेटाला ट्रान्सफॉर्म करतो, म्हणजे फिल्टर करणे, मर्ज करणे, पिव्होट, अनपिव्होट, चेंज द डेटा टाईप्स एट्सेट्रा. असे काही ऑपरेशन्स करायचे असतील तरी तो करतो. म्हणजे कोणते डेटा फिल्टर, पिव्होट, अनपिव्होट, मर्ज आणि चेंज डेटा टाईप, हे काही ऑपरेशन्स करायचे असतील तरी पण तो करतो. आणि त्याच्यानंतर लोड इट इन टू द युअर रिपोर्ट ऑर मॉडेल फॉर ॲनालिसिस. नंतर तो डेटा मॉडेल किंवा रिपोर्टमध्ये लोड करतो ॲनालिसिससाठी. मॉडेल किंवा रिपोर्टमध्ये तो डेटा लोड करतो ॲनालिसिससाठी. व्हेन टू यूज द पॉवर क्वेरी. आता पॉवर क्वेरी कधी वापरायचं असतं आपण, की जेव्हा व्हेन द डेटा इज नॉट क्लीन अँड नीड टू क्लीन इट. जेव्हा डेटा हा क्लीन नसतो आणि आपल्याला डेटा क्लीन करायचा असतो तेव्हा पॉवर क्वेरी वापरायचं. ॲनालिसिसच्या आधी जेव्हा डेटा क्लीन नसतो आणि आपल्याला डेटा क्लीन करायचा असतो तेव्हा पॉवर क्वेरी वापरायचं. व्हेन यू नीड टू कंबाईन द डेटा फ्रॉम द मल्टिपल सोर्सेसमधला डेटा जेव्हा कंबाईन करायचा असतो तेव्हा पॉवर क्वेरी वापरतात. आणि जेव्हा रिपिटेटिव्ह डेटा प्रिपरेशन प्रोसेस ऑटोमेट करायची असते, जेव्हा रिपिटेटिव्ह डेटा प्रिपरेशन प्रोसेस आपल्याला ऑटोमेट करायची असती तेव्हासुद्धा पॉवर क्वेरी वापरतात. आणि पॉवर BIच्या रिपोर्ट्ससाठी सुद्धा जेव्हा आपण डेटा प्रिपेअर करतो तेव्हा पण तेव्हासुद्धा किंवा एक्सेल डॅशबोर्डसाठी करतो तेव्हासुद्धा पॉवर क्वेरी एडिटर आपण वापरतो. ओके, क्लिअर आहे हे? ओके.